नमस्कार मंडळी, आज आपण अजून एक स्पेशल अमेची डिश बघणार आहोत. ज्वारीच्या पिठाचं ग्रीन धिरडं किंवा ग्रीन डोसा. ग्रीन डोसा बनवण्यासाठी लागणारं आपल्याला साहित्य आहे. मी इथं 2 चमचे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. त्यानंतर मी इथं त्याच्यातच 1 चमचा ॲड करणार आहे. साधारण छोटा 1 चमचा आपलं डाळीचं पीठ फक्त बाइंडिंगसाठी. त्याच्यात मी घालणार आहे बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेली मेथी आणि थोडासा 2 पाकळ्या किसलेला लसूण. लसणामुळे ह्याला खूप छानशी टेस्ट येते. त्यानंतर मी घालणार आहे थोडीशी हळद रंगासाठी आणि अगदी किंचित चवीपुरतं तिखट, कारण हा आपण लहान मुलांसाठी बनवतोय तर त्यांना तिखट जास्त खाता नाही येत. मोठ्यांसाठी जर बनवायचं असेल तर तुम्ही अवश्य तिखट किंवा बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घालू शकता. आणि त्याच्यात मी घालते चवीनुसार मीठ. मी आता ह्याच्यात ॲड करते पाणी. साधारण धिरड्याचं हे पातळ पीठ ठेवायचं म्हणजे त्याची छान धिरडी पडतात आणि हवी तशी आपल्याला घट्ट पातळ अशी घालता पण येतात. ह्याच्यात पालक आणि मेथी असल्यामुळं थोडासा असा पाला येतो, त्यामुळे हे थोडंसं पातळच बनवायचं म्हणजे धिरडी घालताना ते मध्ये मध्ये पाला येऊन एका ठिकाणी जाड एका ठिकाणी पातळ अशी धिरडी बनत नाहीत. आता हे आपलं पीठ छान एक अर्धा तास मस्त भिजलेलं आहे. त्यात ह्याची छान छोटी छोटी धिरडी मी घालून घेणार आहे. आपला तवा पण गरम झाला आहे. मी गरम तव्यावरती छान छोटी पातळ धिरडी घालून घेते. तर मी मगाशी म्हटल्यामुळं हा जो पाला आहे तो असा मध्ये येतो, त्यामुळे एकाच ठिकाणी तो साठू नये म्हणून धिरडं घालायच्या वेळी आपण चमच्याने थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान मेथी आणि पालक आपलं शिजून येईल. दुसऱ्या बाजूला पलटली आणि थोडंसं ह्याच्यावरती साजूक तूप घालते म्हणजे ह्याला एक छान अजून खरपूस चव येते. तर अशी छोटी छोटी छान धिरडी मी पटपट करून घेते. अशी आपली मस्त ज्वारी आणि पालक मेथीची ग्रीन धिरडी तयार झाली आहे. ही लोण्याबरोबर किंवा साजूक तुपासोबत, लोणचं, एखाद्या छान चटणीसोबत तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. सकाळचा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणासोबत सुद्धा देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अमेची डिश. थँक्यू.